I hope my screen is visible to you. सेंटेन्स जसं म्हटलं मी काल काही सेंटेन्स हिंदीमध्ये पण असतील. ओके. वेयर वर यू बॉर्न, तुम्हारा जन्म कहाँ पर हुआ. वाई डिडंट यू इन्फॉर्म मी अबाउट दिस, तुमने मुझे क्यों नहीं इन्फॉर्म किया इस बारे में. द शॉप्स वर वेंडलाइज, दुकाने तोडे गए. नाही का दुकानं तोडली गेली तिकडे आपण नाही का म्हणतो, अरे काल तिकडे ना दंगल झाली, दुकानं तोडली गेली. द शॉप्स वर वेंडलाइज्ड. आई एम हैप्पी, मैं खुश हूँ. आई वॉज हैप्पी, मैं खुश था. आई विल बी हैप्पी, मैं खुश होऊंगा. तीनही टेन्स घेतले बघा. सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, सिंपल फ्यूचर. ही इज सैड, वह दुखी है. ही वॉज सैड, वह दुखी था. ही विल बी सैड, वह दुखी होगा. यू शुड बी हैप्पी, तुमने तो खुश होना चाहिए. वेयर विल ही बी नाउ, अब वह कहाँ पर होगा. विल ही बी एट होम, क्या वह घर पे होगा. ही विल बी ॲट होम, वह घर पे होगा. बघा प्रश्न बनवणं किती सोपं असतं इंग्लिशमध्ये. 32वां एक्झाम्पल बघा. विल ही बी ॲट होम, क्या वह घर पे होगा. ह्याच्यामध्ये हेल्पिंग ऑफ पहिले आलं आणि सब्जेक्ट त्यानंतर लिहिलं आहे. प्रश्न बनला हा. आता ह्याच्यामध्ये खाली बघा काय लिहिलं आहे. ही विल बी ॲट होम, शब्द सगळे तेच आहेत, फक्त क्रम स्टार्टिंगच्या 2 शब्दांचा क्रम मागे पुढे केला आहे. सब्जेक्ट आधी लिहिलं आणि हेल्पिंग ऑफ नंतर लिहिलं आहे. ते बनलं साधं वाक्य. वरती आहे प्रश्न, खाली आहे साधं वाक्य, वेदनार्थी वाक्य. म्हणजे हेल्पिंग ऑफ पहिलं घेतलं आणि सब्जेक्ट नंतर लिहिलं, बनला प्रश्न. असं बनतं इंग्लिशमध्ये सेंटेन्स, प्रश्न आणि वेदनार्थी वाक्य. आता वरचं बघा ना, हे समजा आता हे 25वां एक्झाम्पल घ्या. आय वॉज हॅपी, मी आनंदित होतो. मी आनंदित होतो का प्रश्न बनत असेल ना, तर हेल्पिंग ऑफ पहिले घ्यायचं आणि सब्जेक्ट नंतर. म्हणजे बनणार वॉज आय हॅपी, झालं. आई विल बी हैप्पी, मैं खुश होऊंगा. क्वेश्चन बनवा. विल आई बी हैप्पी, मैं खुश होऊंगा क्या. प्रश्न बनला. ही इज सैड, वह दुखी है. क्या वह दुखी है, कसं बनणार इंग्लिशमध्ये. Is he sad? येस. इज ही सैड, असं. Is he sad? येस. ही वॉज सैड, वह दुखी था. वॉज ही सैड, क्या वह दुखी था. ही विल बी सैड, वह दुखी होगा. विल ही बी सैड, क्या वह दुखी होगा. यू शुड बी हैप्पी, तुम्हें खुश होना चाहिए. शुड यू बी हैप्पी, क्या तुम्हें खुश होना चाहिए. ऐसा ठीक है. विल ही बी एट होम, क्या वह घर पे होगा. 33वां बघा. ही विल बी एट होम, वह घर पे होगा. आर यू रेडी, क्या तुम तैयार हो. आई एम रेडी, मैं तो तैयार हूँ. यस आई एम. अगर आई एम का आंसर आई एम मतलब आर यू रेडी अगर किसी ने पूछा, आर यू क्वेश्चन कुछ ने पूछा, आर यू रेडी, आर यू कमिंग, आर यू हैप्पी, आर यू सैड, आर यू गोइंग, कुछ भी रहेगा आर यू वाला, और आंसर हाँ में रहेगा ना, तो क्या बोलना आपको. यस आई एम. तो फिर नो में रहेगा तो नो आई एम नॉट. ऐसा. क्या तुम तैयार हो. यस आई एम. नो आई एम नॉट. इज़ ही रेडी, क्या वो तैयार है. यस ही इज़. नो ही इजेंट. इजेंट ही रेडी, क्या वह तैयार नहीं है. ही इजेंट रेडी येट, वह अब तक तैयार नहीं है. येट मतलब क्या, अब तक, अजूनपर्यंत. तो अजूनपर्यंत तैयार नहीं है. दिस इज़ नॉट माई जॉब, ये मेरा काम नहीं है. दिस इज़ योर जॉब. ओके, ये तुम्हारा काम है. आई एम ए ह्यूमन बीइंग नॉट अ मशीन, मैं ना इंसान हूँ, कोई मशीन नहीं हूँ, समझे. ही सर्टनली डिझर्व्स प्रेज, वो सच में तारीफ के काबिल है. तो खरंच कौतुकास पात्र आहे. आय वॉन्ट समथिंग, मला काहीतरी पाहिजे. ही वॉन्ट्स समथिंग, त्याला काहीतरी पाहिजे. आई वॉन्ट युअर ॲडवाइस, मुझे तुम्हारी सलाह चाहिए. आई गेस दैट ही विल नॉट कम, मुझे लगता है कि वो नहीं आएगा रे. आई गेस मतलब क्या, मुझे लगता है, मला वाटतं, माझा अंदाज आहे. आय गेस, आय थिंक, आय सपोज, काही बोला चालतं. डू यू नो दिस, क्या तुम्हें पता है, तुला हे माहिती आहे का. आय नो दिस, मला माहिती आहे.
डोंट बी ओवर स्मार्ट, ज़्यादा होशियारी मत दिखाओ। नेवर अंडर एस्टिमेट योर एनिमी, अपने दुश्मन को कभी कमज़ोर मत समझो। हाँ, नेवर लाफ एट एनी वन, कभी किसी पे हंसना नहीं चाहिए। डोंट मेक फन ऑफ हिम, उसका मजाक मत उड़ाओ। डोंट फॉरगेट, भूलो मत। डोंट लेट हिम गो, उसे जाने मत दो। यू शुड रिस्पेक्ट योर एल्डर्स, तुम्हें अपने बड़ों का आदर करना चाहिए, सम्मान करना चाहिए। इट इज़ अंडरस्टैंडेबल दैट शी शुड गेट डिसअपॉइंटेड, उसका निराश होना हम समझ सकते हैं। इट इज़ नेचुरल दैट शी शुड थिंक सो, उसे ऐसे लगना स्वाभाविक है। इट इज़ नॉट राइट दैट यू शुड से सो, तुम्हारा ऐसा कहना सही नहीं है, तू असं बोलणं योग्य नाही आहे, असं नको बोलूस। इट इज़ नॉट राइट दैट यू शुड से सो, यू शुड हैव गॉन, तुम्हें जाना चाहिए था। वाई डोंट यू टेल सर, हो गया अपना ना, ये भी हो गया है। आई एडमिट माई मिस्टेक, ही लुक्स लाइक हिज ब्रदर, मेरे लिए जगह रखो, कीप अ सीट फॉर मी। निश्चिंत रहो, निश्चिंत रहा, मैं आहे ना। अरेस्ट अश्योर्ड, प्रेस दैट बटन क्विक, वो बटन जल्दी बंद कर दो, जल्दी बटन दबाओ। टेक दिस प्लेट्स एंड स्पून्स अवे, ये प्लेट्स और चम्मच लेकर जाओ। यू गो अहेड, आई एम जस्ट कमिंग, तुम जाओ आगे, मैं बस आ ही रहा हूँ। हे यू कम ओवर हियर, अरे तुम यहाँ पर आओ तो, आता इकडे ये, इकडे येला कम हियर पण म्हणतात आणि कम ओवर हियर असं पण बोलतात। देर इज नो सेन्स इन वेटिंग नाउ, अब वेट करने में कोई मतलब नहीं है, आता वाट पाहण्यात काय अर्थ नाही, जाऊ दे चल, खूप उशीर झाला। देर इज नो सेन्स इन वेटिंग म्हणजे काय, देर इज काहीही अर्थ नाही है। नो नीड टू वरी अबाउट इट, इस बारे में चिंता करने की कोई ज़रूरत नहीं है। इफ़ आई कम टू नो आई विल टेल यू, अगर मुझे पता चलेगा ना मैं तुम्हें बता दूंगा, जर का मला कळलं ना तो सांगेन मी। आर यू गोइंग टू द वेडिंग, क्या तुम शादी में जा रहे हो? हाँ, इफ़ आई एम इन्वाइटेड आई विल गो, अगर मुझे इन्वाइट किया गया तो मैं जाऊँगा। बघा इफची वाक्य सगळी ही। इफ ही हॅड स्टडीड ही वुड हॅव पास्ड, जर का त्याने अभ्यास केला असता तो पास झाला असता, अगर उसने पढ़ाई की होती तो पास हो गया था वो। इफ़ यू हैड आस्क्ड मी आई वुड हैव टोल्ड यू, अगर तुमने मुझसे पूछा होता तो मैं तुम्हें बता देता। इफ़ यू हैड टोल्ड मी योर प्रॉब्लम आई कुड हैव हेल्प यू, अगर तुमने मुझे अपनी प्रॉब्लम बताई होती ना मैं तुम्हारी मदद कर सकता था। इफ़ ही हिट्स मी आई विल हिट हिम, अगर वो मुझे मारेगा तो मैं भी उसको मारूंगा, तो मला मारेल तो मी पण त्याला मारेन। इफ़ दैट इज़ द केस आई विल नॉट टॉक टू हिम अगेन, अगर ऐसी बात है ना तो मैं उससे कभी बात नहीं करूँगा, जर असं असेल ना मी त्याशी कधीच नाही बोलणार। इफ़ यू कम अक्रॉस एनी प्रॉब्लम प्लीज़ लेट मी नो, अगर तुम्हें कोई समस्या आएगी तो प्लीज़ मुझे बता देना। लेट मी नो म्हणजे काय, मला कळव, मला सांग, लेट मी नो। इफ़ द रेन कंटिन्यूज विल नॉट बी एबल टू गो आउट, अगर बारिश होती रही ना तो हम बाहर नहीं जा पाएंगे, जर पाऊस असं पडत राहिला ना आपण बाहेर नाही जाऊ शकत। इफ़ एनीथिंग गोज़ रॉन्ग दे विल हेल्ड मी रिस्पॉन्सिबल, अगर कुछ गलत होता है तो वो लोग मुझे जिम्मेदार ठहराएंगे, जर का काही चुकलं ना ते लोक मला पकडतील, मला जबाबदार ठरवतील ते लोक, तुझ्यामुळे झालं म्हणून। आई एम सॉरी इफ़ आई हैव ऑफेंडेड यू, माफ़ करना अगर मैंने तुम्हारा दिल दुखाया हो तो। ऑफेंडेड म्हणजे काय, एखाद्याचं मन दुखवणे, ऑफेंडेड हर्ट करणे। टेल मी इफ़ ही कम्स, तो आला की मला सांग, अगर वो आता है तो मुझे बता देना। टेल मी इफ़ ही सेज समथिंग, अगर वो कुछ कहते हैं तो मुझे बोल देना। डोंट चेंज द सब्जेक्ट नाव, हां आता विषय नको बदलूस। हां, आपण नाही काय म्हणतो की काय रे बाबा पार्टी, बड्डेची पार्टी काय राहणार आहेस, मला समोरचा म्हणून बोलतो अरे यार ॲक्च्युली एक्झाम आहेत ना त्यामुळे, तुझ्या घरातले बरे आहेत ना तुझ्या, आपण काय बोलतो हां गप्पा बस, विषय नको बदलूस, घरातले बरेच ना, पार्टी दे बड्डेची गपचूप, आता विषय नको बदलू। डोंट चेंज द सब्जेक्ट नाव, डोंट टेक आउट युअर अँगर ऑन मी, ते आउट आहे ना ते नाही हां वाक्यामध्ये, ते कट करा। डोंट टेक आउट युअर अँगर, दुसरंवाला आउट नाही आहे, मी कट केले ते म्हणा, ते पण पुन्हा कट करतो। I am busy, I am having lecture.
डोंट टेक आउट युअर अँगर ऑन मी. तुझा राग माझ्यावर काढू नकोस. डोंट टच दोज वायर्स. त्या वायर्सना टच करू नकोस. डोंट वरी अबाउट मी. माझी काळजी करू नकोस. डोंट गेट अँग्री. रागावू नकोस. नेवर गेट डिसअपॉइंटेड. कधीही निराश होऊ नये. नेवर लाफ ॲट एनीवन. कधीही कोणावर हसू नये. हू लेफ्ट द टॅप ऑन. नळ कोणी चालू ठेवला रे. हू लेफ्ट द फॅन ऑन. पंखा कोणी चालू ठेवला. हू लेफ्ट द लाईट ऑन. लाईट कोणी चालू ठेवली. हू स्पिल डिश टी. हा चहा कोणी सांडला. हू डू यू लाईक. तुला कोण आवडतं. आपण नाही का म्हणतो मूवी पिक्चरचे हिरो हिरोईन विषय वगैरे. हू डू यू लाईक. शाहरुख खान और अक्षय कुमार. असं. वूम डीड यू आस्क. तू कोणाला विचारलंस. वूम म्हणजे कोणाला. विच मूवी आर यू वॉचिंग. तू कोणता मूवी पाहतोयस. हू विल हॅव डन दिस. हे कोणी बरं केलं असेल. आपण नाही का म्हणतो अरे रे किती घाण करून ठेवली शी. हू विल हॅव डन दिस. कोणी बरं केलं असेल हे. व्हॉट विल ही हॅव डन. त्याने काय केलं असेल. एखाद्या चोराला नाही का पोलीस घेऊन जातात. आपण काय बोलतो किती मारतात ना त्याला पोलीस. त्याने काय बरं केलं असेल. व्हॉट विल ही हॅव डन. हू डीड यू कम विथ. तू कोणासोबत आलास. वू वर यू टॉकिंग टू. तू कोणाशी बोलत होतास. बघा इकडे वू स्टार्टिंगला आहे विथ नंतर आहे. वू स्टार्टिंगला आहे टू नंतर आहे. असं बोलतं तरी पण चालतं. विथ वू म्हणण्यापेक्षा वू स्टार्टिंगला बोलायचं आणि शेवटी विथ बोलायचं. वू वर यू टॉकिंग टू. तू कोणाशी बोलत होतास. आय वॉज टॉकिंग टू वन ऑफ माय फ्रेंड्स. माझ्या एका मित्राशी बोलत होतो. माझा एक मित्र. वन ऑफ माय फ्रेंड्स. माझा एक नातेवाईक. वन ऑफ माय रिलेटिव्ज. कळलं. हू वर यू चॅटिंग विथ. तू कोणाशी चॅटिंग करत होतास. व्हॉट इज युअर न्यू स्कूल लाईक. तुझी नवीन शाळा कशी आहे रे. व्हॉट इज युअर कॉलेज लाईक. तुझं कॉलेज कसं आहे. हाऊ इज युअर मदर. तुझी आई कशी आहे. हाऊ आर युअर फॅमिली मेंबर्स. तुझ्या कुटुंबातील लोक कसे बरे आहेत ना. व्हॉट डज ही लुक लाईक. तो कसा दिसतो. व्हॉट इज द वेदर लाईक देअर. तिकडचं हवामान कसं आहे. वाय डिड यू डू सो. तू असं का केलंस यार. हे झालं आपलं है ना. डिड यू टेक द मेडिसिन. क्या तुमने दवाई ली. आई टुक द मेडिसिन. मैंने दवाई ली. हाउ आर यू फीलिंग नाउ. अब तुम्हें कैसा लग रहा है. आई एम फीलिंग मच बेटर नाउ. मुझे अब काफ़ी अच्छा महसूस हो रहा है. हे झालं सेंटेन्स ना. चलो आता आपण काय करायचं. सेंटेन्सची प्रॅक्टिस. ओके. Chetan, turn on your video and audio.